काय चाललंय? वर्गात बसायचं सोडून इथं काय करताय तुम्ही? गुरुजींनी परवानगी दिली? मग काय चाललंय काय तुमचं इकडे? बघ बघ बघू 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 पैशाने खेळत आहे. अरे लक्ष्मी आहे ही. बाबूजी खोटी आहे. खोटी? तरी सुद्धा त्यांनी खेळताय तुम्ही? त्या माणसाची थट्टा करताय तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना मोठ्या माणसानं मान द्यायचा म्हणून. तुमच्या लक्षात नाही येत? चला निघा, संध्याकाळी भेटा मला. हो बाबूजी. नमस्कार बाबूजी. कसं काय, बरा चाललाय ना? हो बरं चाललंय. तुमचं बोला. आमच्या काय काय नाही, सहज इकडनं चालला होता ना आम्ही, म्हटलं तुम्हाला पण भेटावा. चला. लालजी तुम्ही कारणाशिवाय इथे येणार नाही. बराबर ओळखला तुम्ही. काय सर बिनकामाचा धंदा आपल्याला परवडतेच नाही ना. तुम्हाला तर माहितीच आहे आपला नेहमीचाच काम. एवढा मोठा जमीन आहे तुमच्या. एका बाजूला 5 स्टार हॉस्टेल होईल, दुसऱ्या बाजूला तुमचा साकार होईल. काय तुम्हाला बी 4 पैसा मिळेल, मला बी 4 पैसा मिळेल. नाही, हे इप्सिस साध्य करण्यासाठी तुम्ही जर धावत आला असाल, तुम्ही उगाच त्रास करून घेतलाय स्वतःला. मी जिवंत असेपर्यंत हे होणे शक्य नाही. शाला ज्याचा करायला जावा भला तेच म्हणते काहीच नको मला. पण मी आता थांबते नाही, मी थांबणार नाही. चला, इतकी वर्ष जमीन घाण ठेवून कोण थांबते काय? नाही नाही नाही, विचार करा, विचार करा. सांगून ठेवते, विचार करा. मी सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा पण मिळणार आणि तुमचा साकार पण राहणार. पण माझ्या नाही ऐकलं ना तर जमीन पण जाणार आणि समजाच जाणार. बोला बोला, माझा पैसा कवा देणार? नाही, प्रयत्न चालू आहेत, लवकरात लवकर देईल. आता इतकी वर्ष थांबला, अजून 2 महिने थांबेल काय? पण 2च महिने. 2 महिन्यानंतर आपण जप्ती आणेला जमिनीवर. काय नाही, तुमचा विचार बदलला तर कळवायचं आपल्याला. काय आणि मी काय सांगते बाबूजी, ऐक ना माझे, कशाला त्या अनाथ पोरा टोरासाठी ती जमीन. नमस्कार. या तुम्ही. मी बघतो काय ते. 2 महिने, 2 महिन्याच्या आत, समजलं? 2 महिन्यानंतर मात्र